म्हणजे हे काय होतील याच्या अंडरमध्ये, एका यूज केसच्या अंडरमध्ये हे काय होतील तुमच्या युजर स्टोरी. तर ते तुमचे काय होतात युजर स्टोरीज होतात. त्याचं एक्झाम्पल तेच मी लिहून ठेवतो. समजा एक्झाम्पल पकडा किंवा पेटीएमचं पकडू आपण एक्झाम्पल. पेटीएम ऍप्लिकेशन मध्ये समजा रिचार्ज मॉड्यूल आहे. ठीक आहे. रिचार्ज मॉड्यूल मध्ये जो ब्राउझर प्लॅन आहे, ब्राउझर प्लॅन याचा एक टॅब बनवायचा आहे आम्हाला. पेटीएमच्या रिचार्ज मॉड्यूल मध्ये ब्राउझर प्लॅन साठी आम्हाला एक टॅब बनवायचा आहे. तर तो टॅब बनवण्यासाठी ऑब्व्हियसली आमची एक काय होईल, सर्वात अगोदर आम्हाला यूज केस बनवेल. आता यूज केस मध्ये काय असेल बघा, समजा जर मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलात तर तुम्हाला इथे असा टॅब आला पाहिजे ब्राउझर प्लॅन, आणि या टॅब मध्ये पण असं डिफरंट व्हॅल्यू आल्या पाहिजे. आता समजा हा यूज केस आहे, हा यूज केस लगेच इम्प्लिमेंट होईल का? नाही. या यूज केसला तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल स्मॉल रिक्वायरमेंट. समजा ही माझी एक आहे यूज केस. याचे युजर स्टोरीज कशा बनतील? तर याचे युजर स्टोरीज अशा बनतात. फर्स्ट युजर स्टोरी असे बनेल की फर्स्ट इम्प्लिमेंट द, आता नाव लिहित नाही मी डायरेक्टली, असं लिहित सिंपल मध्ये, फर्स्ट इम्प्लिमेंट द ब्राउझर प्लॅन टॅब. सर्वात पहिल्यांदा ब्राउझर प्लॅन टॅब इम्प्लिमेंट करा, अँड त्याच्यामध्ये किती टॅब्स असणार आहेत, टॅब्स किती प्रेझेंट असणार आहेत रेस्पेक्टिव्ह मोबाईल नंबर साठी. कारण की बघा प्रत्येक मोबाईल नंबर साठी 6च्या 6 टॅब दिसणार का? 1 2 3 4 5 6 6च्या टॅब दिसणार का? नाही. ते मे बी चेंज होऊ शकते. तर मी सर्कल जर दुसरा चेंज केला तर बघा इथं 5 झाले का नाही? झाले का नाही? बरोबर. जर मी इथे काही वेगळा चेंज केला तर बघा इथे 6 येत आहेत, कुठं 5 येत आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली काय लागेल, फर्स्ट युजर स्टोरी लागेल आम्हाला की डिसाइड द ब्राउझर प्लॅन टॅब, आणि टॅब मध्ये फर्स्ट युजर स्टोरी असं असेल, समजा एक नाव सांगतो की ब्राउझर प्लॅन टॅब इम्प्लिमेंट करणं, शुड बी डिझाईन या इम्प्लिमेंटेड, डिझाईन करणं, आणि त्याच्यामध्येच काय करणं, टॅब मध्ये काय काय टॅब्स प्रेझेंट असल्या पाहिजे. टॅब्स म्हणजे ते छोटे सब टॅब्स म्हणून, किती सब टॅब्स असल्या पाहिजेत, सब टॅब्स प्रेझेंट इन द ब्राउझर प्लॅन. ब्राउझर प्लॅन मध्ये किती टॅब्स सब टॅब्स असले पाहिजेत, हे पहिली युजर स्टोरी असेल माझ्या डिझाईन करण्याची. दुसरी युजर स्टोरी काय असेल? दुसरी युजर स्टोरी असेल की सब टॅब हा जो प्लॅन आहे, ठीक आहे, किंवा जो ब्राउझर टॅब हा प्लॅन आहे, त्यामध्ये किती इन्फॉर्मेशन ऍड करायचं. ब्राउझर प्लॅन टॅब मध्ये किती इन्फॉर्मेशन और किती प्लॅनचा डेटा ऍड करायचा आहे, याच्यासाठी आणखी एक युजर स्टोरी असते. म्हणजे बघा एकच काम होतं, त्या एका कामाला आपण काय करतोय, छोट्या या पूर्ण कामाला कम्प्लीट करण्यासाठी आपण छोट्या टास्क मध्ये याला काय करतोय डिवाइड करतोय. तर आपण सगळ्या मेन यूज केसला कम्प्लीट करण्यासाठी असं छोट्या टास्कला डिवाइड करतोय. आता याच्यामध्ये हे पण असतंय. त्याच्यानंतर आपण एक एपीआय पाहणार आहे. डेटा कुठून येतोय? यांना पेटीएम मधून येतोय का? नाही ना. याला हा डेटा कुठून येतोय? सर्व्हिसेस मधून येतोय. तो इम्प्लिमेंट द सर्व्हिस. काय झालं पाहिजे? इम्प्लिमेंट द सर्व्हिस फॉर द ब्राउझर प्लॅन. ब्राउझर प्लॅन साठी काय करणं, तुम्हाला इम्प्लिमेंट करून देणं. ब्राउझर प्लॅन साठी काय करून देणं, इम्प्लिमेंट करणं एक नवीन गोष्ट. ठीक आहे. सॉरी नहीं, ठीक है, समझ में आया? अब ये एपीआई क्या होता है सर, तो मैंने बताया ना आपको, हम इसके बाद मैनुअल होने के बाद वही देखने वाले. क्लियर है इथपर्यंत? यस सर. सभी को ओके. तो यहाँ तक हमारा कंप्लीट हो जाता है. ओके, इसमें मैंने ये बताया था क्या, व्हाट इज द रेडी एंड व्हाट इज द डन स्टेट? नो सर. नो. व्हाट इज रेडी एंड डन स्टेट?
ये इंट्रो में पूछा गया था एक स्टूडेंट को, इसलिए मुझे याद है, इसलिए मैंने ऐड कर। ओके, व्हाट इज द रन एंड व्हाट इज द डन स्टेट? क्या होता है रन और डन स्टेट? ठीक है, तो कंपनी में जब हम काम करेंगे, जब हम कंपनी में काम करेंगे ना, हर एक यूजर स्टोरी का कुछ ना कुछ स्टेटस डिफाइन किया जाता है। हर एक यूजर स्टोरी का या डिफेक्ट का कुछ ना कुछ स्टेटस डिफाइन किया जाता है। उसमें ऐसे दो स्टेटस होते हैं। ये स्टेटस किसके रिलेटेड है? रेडी एंड डन स्टेटस फॉर यूजर स्टोरी और फॉर डिफेक्ट। डिफेक्ट्स के लिए भी ये हो सकता है या यूजर स्टोरी के लिए भी हो सकता है। फिर रेडी यानी क्या है? रेडी यानी अगर कोई भी आपकी यूजर स्टोरी या कोई भी आपका डिफेक्ट्स इज कंप्लीटेड एंड रेडी फॉर डिप्लॉयमेंट, रेडी फॉर डिप्लॉयमेंट, अगर ये होता है तब उसको हम बोलते हैं आपका यूजर स्टोरी या डिफेक्ट अभी किसमें है? रेडी स्टेट में है, या उस यूजर स्टोरी या उस डिफेक्ट का हम स्टेटस रखते हैं। ठीक है, सो देन ओके, अगर ऐसा रहा देन वी विल कीप स्टेटस ऑफ यूजर स्टोरी और डिफेक्ट एज रेडी। ये कहाँ पे रखते हैं रेडी स्टेट? कहाँ पे रखेंगे? किसमें रखेंगे? हम यूजर स्टोरी कहाँ पे आ जाना, हाँ करेक्ट, हम करते हैं, हमें यूजर स्टोरी कहाँ पे आ जाना होती है? प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल, तो वहां पे हम उसका स्टेटस रखेंगे एज अ रेड। डन क्या होता है फिर? डन यानी क्या होता है? अगर आपकी कोई भी यूजर स्टोरी, अगर आपकी कोई भी यूजर स्टोरी ये क्या हो गई? कंप्लीट हो गई एंड ये हमने क्या कर दिया? ऑलरेडी डिप्लॉयड, ऑलरेडी डिप्लॉयड टू द क्लाइंट, क्लाइंट को हमने उसको डिप्लॉय कर दिया, तो उस टाइम पे देन वी विल कीप द स्टेटस। तब हम क्या करते हैं? उस रेस्पेक्टिव यूजर स्टोरी या उस रेस्पेक्टिव डिफेक्ट का हम स्टेटस क्या रखते हैं? क्या रखते हैं? Done. तो हम स्टेटस रख देते हैं डन। क्लियर है अभी? Yes, sir. स्टेटस Yes, ऑफ यूजर स्टोरी एज अ डन, डन लिख दीजिए और यहाँ पे रेडी। क्लियर है? मैं दिखाऊंगा जब हमारा ये प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल चालू होगा ना, उसमें मैं आपको ये दिखाऊंगा। एक लास्ट था, बोलिए बोलिए, नहीं कुछ भी, ओके। लास्ट क्वेश्चन मैंने में भी कवर किया है कि नहीं, देखिए मुझे बताइए, हमारी कंपनी में डिप्लॉयमेंट कौन करता है और डिप्लॉयमेंट कब होता है? Developer. लिया है क्या मैंने? Who will do the deployment? Question. क्वेश्चन का है who will do the deployment and what is or when you are doing deployment in your project। आपके प्रोजेक्ट में आप डिप्लॉयमेंट कब करते हो या आपके प्रोजेक्ट में डिप्लॉयमेंट प्रोसेस कब चलती है? इसका आंसर कैसे देना है? डिप्लॉयमेंट प्रोसेस आप इधर कब चलती, कब चलेंगी, कब होती है? तो मैंने बताया डिप्लॉयमेंट कौन करता है हमारे इधर? डेवलपर डिप्लॉयमेंट करते हैं। और डिप्लॉयमेंट डेट कब है और हमारी स्प्रिंट कब खत्म होती है? मैंने आपेल में बताया था कब होती है खत्म, कब होती है स्प्रिंट हमारी? कितने वीक की है? 2 वीक की। फिर डिप्लॉयमेंट कब करते हैं हम? After 2 weeks. आफ्टर द कंप्लीशन कब करेंगे? फ्राइडे या सैटरडे, दोनों में से कोई भी आप एक दिन बोल सकते हो, जो आपको लगता है वो डे बोल दीजिए। हम फ्राइडे या सैटरडे को उसको हम डिप्लॉयमेंट करते हैं, फ्राइडे या सॅटर्डे को हम उसको डिप्लॉयमेंट करते हैं. ठीक आहे. सर ते डेव्हलपमेंट झालं सर, ते डिप्लॉयमेंट पाहिजे ना तिथे. डिप्लॉयमेंट फोन मीटर मेरे हेडफोन. Okay, now it is clear.
आवाज आ रहा है ना मेरा? Yes, sir. हॅलो सर रिस्पॉन्स कर दीजिए, मुझे समझ में. हाँ बोलिए. सर आता आपण आहे ना 2 वीकच्या जे शेवटी आहे ना फ्रायडेला आपण डिप्लॉय करतो. तो डिप्लॉय आपण UAT ला करतो ना सर, क्लायंटला थोडीच करणार आहे. युएटीला डिप्लॉय नसते, डायरेक्टली प्रोडक्शनला सांगतो मी. प्रोडक्शन किंवा क्लायंट एन्व्हायरमेंट. युएटीला नाही. युएटीला तर तुम्ही जे डे वाईज प्लॅन पाहिला होता त्याच्यासोबतच तुमचे युएटीचे काम चालतं. मग तुम्ही इथे काऊन नाही सांगितलं? पॅरलली चालतं का ते? पॅरलली चालतं. जसं तुमचं आता बघा इथे युएटी कशावर नाही सांगितलं मी, इथे तुम्हाला टेस्टिंगच माहित नव्हतं ना काय होत. HDLC मध्ये फक्त आपण टेस्टिंग शिकला होता. जसं तुमची फर्स्ट युजर स्टोरी कम्प्लीट झाली असेल, फर्स्ट युजर स्टोरीची जेव्हा तुमचं टेस्टिंग झालं ना, लगेच तुमची फर्स्ट युजर स्टोरी युएटीला डिप्लॉय केली जाते टेस्टिंगसाठी. युएटी टेस्टिंगच लगेच टेस्टिंग करतो पॅरलली. तुमचे पॅरलली काम चालू आहे. ओके, तो स्टूडेंट यहाँ तक हमारा कंप्लीट हो जाता है मैनुअल पार्ट 2. ठीक है, तो कल से हम जो देखेंगे, कल से नया टॉपिक देखेंगे. कल से हम देखेंगे प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल. कल से हम पूरा नया टॉपिक देखेंगे प्रोजेक्ट मैनेजमेंट टूल, जहाँ पे हम देखेंगे जो भी हमने पढ़ा. कौन से टूल पढ़ा है हमने प्रोजेक्ट मैनेजमेंट में? जीरा एंड HPLM टूल. तो दोनों भी टूल देखने वाले हैं हम, जीरा एंड HPLM टूल. हॅलो Clear आहे? सर ते दोन्ही डॉक्युमेंट आहेत ना मॅन्युअल 1 आणि 2 चे, ते पाठवून द्या ना. हो, मॅन्युअल 1 ची मी ऑलरेडी दिलेत ना, 2 चे काहीतरी. हो सर, पण जेव्हा हे मॅन्युअल 2 घेतलं त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केलेले आहेत कुठे कुठे, म्हणजे ते अपडेटेड ते पण द्या ना पाठवून. ओके ओके, Manual one है. ठीक है. ओके, तो स्टूडेंट आज के लिए इतना रहेगा. बच्चा वाला सेशन हम कल कवर कर लेंगे. Hello, sir. हैव अ नाइस डे. Okay. बोलिए. हा सर, आपण यूज केसेसला टेस्ट सिनारिओ आणि युजर स्टोरीला टेस्ट केसेस असं कम्पेअर करू शकतो का? नाही, तो वेगळा पार्ट झाला. तो वेगळा पार्ट झाला टोटल. कारण की ते म्हणजे तसं सिमिलरच वाटते ना थोडंफार. सिमिलर पार्ट आहे, पण तो वेगळा आहे ते सांगतो ना मी तुम्हाला. आपल्याला तसं वाटतंय, परंतु तसं नाही कन्सेप्ट काही. हा सर, ठीक आहे, कारण की आपण सिनॅरिओ हा कशासाठी लिहितो? युजर स्टोरीसाठी. युजर स्टोरीसाठी. त्यामुळे तो याच्यामध्ये येत नाही आणि तो वेगळा येतो टोटल. ठीक है, ओके. तो स्टूडेंट आज के लिए इतना ही रहेगा. बच्चे वाला सेशन हम कल देख लेंगे. चलो, थैंक्स, हैव अ नाइस डे, बाय, गुड नाइट. Thank you, sir. Good night. Thank you, sir.
हॅलो. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. कुठे होतात आपण? फ्रेम. ओके. आय फ्रेम हँडल करण्यासाठी प्रोसेस काय, की जेव्हा आपण आय फ्रेमच्या एलिमेंटला तुम्हाला हँडल करायचंय तर त्या फ्रेम मध्ये अगोदर तुम्हाला स्विच करावं लागेल. स्विच करण्यासाठी स्टेटमेंट काय, ड्राइव डॉट सिस्टम डॉट फ्रेम. फ्रेम मध्ये काय पास करू शकतो आपण, स्ट्रिंग फ्रेम आयडी, स्ट्रिंग फ्रेम नेम, इंटिजर फ्रेम इंडेक्स आणि वेब एलिमेंट. ओके, असे 4 डिफरंट अप्रोचेस यूज करून आपण मेन पेज वरून फ्रेम वरती स्विच करू शकतो. ओके, मग एकदा का फ्रेम वरती स्विच केलात त्याच्यानंतर मग त्याच्यावरती किती पण एलिमेंट वरती, जर फ्रेम मध्ये किती पण एलिमेंट असतील त्यांच्यावर तुम्ही इझिली ऍक्शन परफॉर्म करू शकतो. ह्या एक्झाम्पल वरती कोणाला काही डाऊट होतो का कालच्या? नो नो डाऊट. सर. नो सर. नो सर. येस. मग हे जे एक्झाम्पल होतं कालचं, एक्झाम्पल 1 स्विच टू फ्रेम. जरा तुमचं स्विच टू फ्रेम. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू की आता फ्रेम वरनं मेन पेज वरती कसं येणार परत. सध्यासाठी काय केलं होतं आपण की ब्राउझर ओपन करून तो ऍप्लिकेशन ओपन केला. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या डेट अँड टाइम बटनला क्लिक करायचं होतं म्हणून तुम्ही त्या फ्रेम वरती स्विच केलात. ओके, स्विच केल्याच्या नंतर त्या डेट अँड टाइम बटन वरती तुम्ही क्लिक केलात. ओके, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट काय करणार आपण. डेट अँड टाइम बटन वरती क्लिक करून हा जो इथे आयकॉन आहे होम आयकॉन w3schools.com होम आयकॉन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचे तर परत आपण काय करणार, त्या एलिमेंटला आयडेंटिफाय करा, इन्स्पेक्ट. ओके, इथे आयडी दिलेले पहा ट्राय होम आणि त्याचा टॅग नेम आहे. आयडीला कॉपी करा, टॅग नेम ए @id इक्वल टू सिंगल कोट आयडी व्हॅल्यू. पुन्हा फन मॅचिंग आणि तुमचा
होम आयकॉन तिथे हायलाइट होतोय. मग हे एक पाथ कॉपी करा. क्लिक ऑन होम आयकॉन. होम आयकॉनला क्लिक करून पहा होते का क्लिक. तुमच्या बटनला तो क्लिक केलेला आहे. ओके, बटनला क्लिक केला बट होम आयकॉनला क्लिक केला का. नाही. नाही. का नाही केलं चेक करू आपण कन्सोल मध्ये. तो नो सच एलिमेंट एक्सेप्शन देतोय. काय रिझन असू शकतो नो सच एलिमेंट एक्सेप्शनचा, कोण सांगणार. तर आपण ते फ्रेमला स्विच केलेलं आहे. फ्रेमच्या आतमध्ये आहे तो. फ्रेमच्या इनसाइड मध्ये सर आपण आता सध्यासाठी आपला जो फोकस आहे सेलेनियमचा हा फ्रेम वरती आहे. ओके, मग हा जो फ्रेम आहे चेक करा फ्रेमचा एरिया कुठपर्यंत आहे. हा तुमचा फ्रेमचा एरिया फक्त त्या राईट साइडलाच आहे तो. ओके, पण तुमचा एलिमेंट त्या फ्रेम मध्ये आहे का. तुमचा जो एलिमेंट आहे होम आयकॉन नाही फ्रेम मध्ये नाहीये तर तो मेन पेज वरती आहे. तर तुम्हाला आता सेलेनियमचा फोकस फ्रेम वरून तर मेन पेज वरती घेऊन यावं लागेल अगोदर. सेलेनियमचा फोकस मेन पेज वरती घेऊन यावं लागेल फ्रेम वरनं. ओके, तुम्हाला जर सेलेनियमचा फोकस मेन पेज वरती आणायचं असेल तर इथे एक स्टेटमेंट आहे ड्रावर डॉट स्विच टू डॉट पॅरेंट फ्रेम. रन करा. मग हा जो स्टेटमेंट आहे तुम्हाला डायरेक्टली मेन पेज वरती घेऊन येईल सेलेनियमचा फोकस. तुमच्या लिंकला क्लिक करतोय का नाही. होम आयकॉनला क्लिक केल्याच्या नंतर ह्या पेज वरती तो नेव्हिगेट करतोय. चेक करा जेव्हा तुम्ही होम आयकॉनला क्लिक करणार तर तो होम आयकॉन साठी नवीन टॅब ओपन करतोय, त्याच्यामध्ये तो नेव्हिगेट करतोय. होते ओपन नवीन टॅब्स. त्याचं मिनिंग काय ऍक्शन परफॉर्म होतं की नाही सध्यासाठी. मग क्लिक होतं की नाही तुमच्या होम आयकॉन वरती. सर येस. मग हा जो स्टेटमेंट आहे तो कशासाठी आहे स्विच टू मेन पेज. ओके, जे आपण तुम्ही फ्रेम मध्ये आहात तिथून तुम्ही मेन पेज वरती स्विच करण्यासाठी ड्रावर डॉट स्विच टू डॉट पॅरेंट फ्रेम. जसं आपण मेन पेज वरनं फ्रेम मध्ये स्विच करण्यासाठी 4 डिफरंट अप्रोचेस होते. स्विच टू फ्रेम बाय युजिंग स्ट्रिंग फ्रेम आयडी, फ्रेम नेम, इंटिजर फ्रेम इंडेक्स आणि वेब एलिमेंट. तसंच इथे मेन पेज वरून फ्रेमवरून मेन पेज वरती येण्यासाठी हा एक स्टेटमेंट झाला स्विच टू पॅरेंट फ्रेम. अजून एक मेथड आपल्याकडे स्विच टू डिफॉल्ट कंटेंट. ड्रावर डॉट स्विच टू डॉट डिफॉल्ट कंटेंट. ओके, हा जो डिफॉल्ट कंटेंट आहे हा पण तुम्हाला सेलेनियमचा फोकस मेन पेज वरती घेऊन येईल. रन करा प्रोग्राम. होतं हे पण स्टेटमेंट वर्क. येस सर. मग इथपर्यंत तुम्हाला सांगायचंय इंटरव्ह्यू मध्ये जर कोणी विचारले हाऊ टू हँडल आय फ्रेम तर आन्सर काय असेल. टू हँडल आय फ्रेम फर्स्ट वी नीड टू स्विच सेलेनियम फोकस फ्रॉम मेन पेज टू फ्रेम बाय युजिंग स्टेटमेंट ड्रावर डॉट स्विच टू डॉट फ्रेम. वी कॅन स्विच टू फ्रेम बाय युजिंग 4 डिफरंट वेज. That is by using string frame ID, string frame name, integer frame index, web element. Okay. Once we switch to frame,
सेल नेम विल नॉट नेविगेट बाय डिफॉल्ट टू मेन पेज. ओके, तुमचं सेल नेम बाय डिफॉल्ट मेन पेज वरती येतो का? फ्रेमवरती स्विच केल्याच्या नंतर त्या एलिमेंटवरती ऍक्शन परफॉर्म केल्याच्या नंतर सेल नेमचा जो फोकस आहे बाय डिफॉल्ट मेन पेज वरती येईल का तो? No, sir. नाही. ओके, टू नेविगेट फ्रॉम iframe to main page or to switch from main page iframe to main page, need to call the statement driver.switch.parent frame or driver.switch.default content. इथपर्यंत आपल्याला एक्सप्लेन करायचंय. जर कोणी क्वेश्चन विचारला हाऊ टू हँडल iframe, तर अगोदर फ्रेम मध्ये स्विच करण्यासाठी कोणता स्टेटमेंट आहे ते सांगा. त्याच्यानंतर फ्रेम मधून परत मेन पेज वरती येण्यासाठी कोणता स्टेटमेंट आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय. पण एखाद्या केसमध्ये तुम्हाला विचारतात की हे जे दोन फंक्शन्स आहेत त्याच्यात काय डिफरंट आहे, की फ्रेम मधून मेन पेज वरती येण्यासाठी जे स्विच टू पॅरेंट फ्रेम आहे आणि स्विच टू डिफॉल्ट कंटेंट आहे, ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. तर पहा, हे लास्ट पॉइंट आहे याच्यावरचा. हा तुमचा मेन पेज. ओके, मग मेन पेज वरती एक एलिमेंट आहे तुमचं सुरुवातीला एलिमेंट 1, त्याच्यानंतर एक आय फ्रेम आहे. आय फ्रेम 1. मग ह्या आय फ्रेम 1 मध्ये तुमचा सेकंड एलिमेंट आहे एलिमेंट 2. परत आय फ्रेम 1 मध्ये सेकंड एलिमेंट आहे, त्याचसोबत परत एक नेस्टेड आय फ्रेम आहे. फ्रेम मध्ये फ्रेम असेल त्यालाच आपण नेस्टेड आय फ्रेम म्हणतो. हा तुमचा आय फ्रेम 2. आय फ्रेम 2 मध्ये तुमचं थर्ड एलिमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर परत तुमचे अजून काही एलिमेंट आहेत. एलिमेंट 4 ते आहे तुमचे दुसरे एक आय फ्रेम 3 मध्ये, जो की सेपरेट आय फ्रेम आहे तुमचा त्या पेजचा. आय फ्रेम 3. ह्या केसमध्ये तुमचा एलिमेंट 1, एलिमेंट 2, एलिमेंट 3 होऊ शकतं की इथे तुमचा एलिमेंट 4 आहे. त्याच्यानंतर आय फ्रेम 3 मध्ये तुमचा एलिमेंट 5. त्याच्यानंतर तुमचा एलिमेंट 6 वरती तुम्हाला ऍक्शन परफॉर्म करायची. तर आता काय करावं लागेल, सर्वात अगोदर तुम्ही काय करणार, एलिमेंट 1 वरती ऍक्शन परफॉर्म केलं तुम्ही, एलिमेंट 1 वरती ऍक्शन परफॉर्म केलं, मग तुम्ही एलिमेंट 2 वरती ऍक्शन परफॉर्म करता सेकंड. तर त्या केसमध्ये तुम्हाला नो सच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो करेल एलिमेंट 2 वरती. त्या केसमध्ये तुम्ही चेक करणार की एलिमेंट 2 साठी काही फ्रेम वगैरे आहे का. येस, फ्रेम आहे तिथे. सर्वात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, मेन पेज वरनं आय फ्रेम 1 वरती आपण स्विच करणार युजिंग ड्राइवर स्विच टू डॉट फ्रेम. आय फ्रेम 1 वरती हात सध्यासाठी फोकस. मग आय फ्रेम 1 च्या तुमच्या एलिमेंट 2 वरती तुम्ही ऍक्शन परफॉर्म केला. त्याच्यानंतर तुम्ही आता एलिमेंट 3 वरती ऍक्शन परफॉर्म करताय. एलिमेंट 3 वरती ऍक्शन परफॉर्म केल्याच्या नंतर परत एलिमेंट 3 तुम्हाला नो सच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो करतोय. परत एलिमेंट 3 च्या पॅरेंटला गेल्याच्या नंतर तुम्हाला दुसरा एक आय फ्रेम दिसतोय, तो की आय फ्रेम 1 च्या मेन फ्रेम मध्ये परत एक सब आय फ्रेम आहे, नेस्टेड आय फ्रेम त्याला म्हणतोय. मग हा फ्रेम भेटला, त्याच्यावरती परत तुम्हाला स्विच करावं लागेल. फ्रेम 1 वरनं तुम्हाला फ्रेम 2 वरती यावं लागेल, सेल नेमचा फोकस. परत तुम्हाला इथे ड्राइवर स्विच टू डॉट फ्रेम, फ्रेम मध्ये परत फ्रेम 2 चा आयडी, इंडेक्स और नेम एलिमेंट पास करून फ्रेम 2 मध्ये गेलात तुम्ही. जसं तुम्ही फ्रेम 2 मध्ये आलात, फ्रेम 2 चा जो एलिमेंट 3 आहे त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन परफॉर्म केलात. ओके, मग आता तुम्हाला कशावरती ऍक्शन परफॉर्म करायचंय,
एलिमेंट 4. ओके, मग एलिमेंट 4 वरती जाण्यासाठी एलिमेंट 4 कुठे प्रेझेंट आहे तुमच्या मेन पेजवर. मग तुम्हाला नेस्टेड आयफ्रेम वरनं डायरेक्टली मेन पेज वरती यायचंय. ओके, मग तुम्ही चाइल्ड फ्रेम मध्ये आहात का नेस्टेड आयफ्रेम मध्ये आहात? मेन पेजचा आयफ्रेम कोण आहे? चाइल्ड, इमिडिएट चाइल्ड फ्रेम. ओके, आणि मेन पेजचा आयफ्रेम 2 कोण आहे? एनी चाइल्ड फ्रेम. ओके, इमिडिएट चाइल्ड फ्रेम आहे का आयफ्रेम 2 मेन पेजचा? नो सर. नाही एनी नो सर. एनी. हो सर. मेन पेजचा आयफ्रेम 1 हा इमिडिएट चाइल्ड आहे. मेन पेजचा आयफ्रेम 3 हा इमिडिएट चाइल्ड आहे. ओके, बट मेन पेजचा तुमचा आयफ्रेम 2 हे एनी चाइल्ड आहे. मग एनी चाइल्ड टू जर मेन पेजला जम्प करायचं असेल, कोणत्या पण चाइल्ड मध्ये असाल तुम्ही, तिथून जर तुम्हाला डायरेक्टली मेन पेज वरती यायचं असेल तर त्या केसमध्ये तुमचा फंक्शन यूज होईल डिफॉल्ट कंटेंट. ओके, कोणतं पण, मग तुम्ही इमिडिएट चाइल्ड असो, एनी चाइल्ड असो, कोणत्या पण नेस्टेड चाइल्ड मध्ये असाल, तिथून डायरेक्टली जम्प करायचं असेल मेन पेज वरती तर आपण डिफॉल्ट कंटेंट फंक्शन यूज करणार नाही. मला फ्रेम 2 वरनं फ्रेम 1 मध्ये यायचंय, जो की फ्रेम 2 चा पॅरेंट आहे फ्रेम 1, फ्रेम 1 चा पॅरेंट आहे मेन पेज. तसं जर तुम्हाला स्टेप वाईज जायचं असेल त्या केसमध्ये तुम्हाला पॅरेंट फ्रेम यूज करा. ओके, मग जर तुम्ही फ्रेम 2 वर आहात सध्यासाठी, स्विच टू पॅरेंट फ्रेम यूज केलात तर त्याचा फोकस येईल अगोदर फ्रेम 1 वरती. ओके, मग एकदा तुम्ही ड्राइव्ह सब्स्टिट्यूट पॅरेंट फ्रेम यूज केला तर तो मेन पेज तुमच्या फ्रेम 1 वरती येईल. फ्रेम 1 वरनं परत तुम्हाला मेन पेज वरती येण्यासाठी, त्याच्या पॅरेंटला जाण्यासाठी फ्रेम 1 च्या तुम्हाला फंक्शन कॉल करावं लागेल पॅरेंट फ्रेम. ओके, स्विच टू पॅरेंट फ्रेम. मग हे स्टेटमेंट तुम्हाला 2 वेळा कॉल करावं लागेल. ओके, मग सध्यासाठी आपला जो एक्झाम्पल होता तो काय इमिडिएट चाइल्ड मध्ये होतो. आपण मेन पेज टू इमिडिएट चाइल्ड मध्ये होतो. मग इमिडिएट चाइल्ड पासून मेन पेजला जाण्यासाठी तुम्ही पॅरेंट फ्रेम यूज केला तरी तो पॅरेंट मेन पेजला जाईल, डिफॉल्ट कंटेंट यूज केला तरी तो मेन पेज वरती जाईल. ओके, त्याच्यानंतर एलिमेंट 4 वरती ऍक्शन परफॉर्म केला, परत एलिमेंट 5 वरती तुम्हाला ऍक्शन परफॉर्म करायचं आहे. मग एलिमेंट 5 वरती ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर तो परत नो स्विच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो करेल. त्याच्या पॅरेंटला गेल्यानंतर तुम्हाला समजेल की ओके तरी आहे, त्याच्यावरती स्विच करा. परत स्विच करून एलिमेंट 5 वरती ऍक्शन परफॉर्म करणार. परत तुम्ही सेलनेमचा फोकस चाइल्ड फ्रेम 3 मधनं परत मेन पेज वरती येणार आणि मेन पेज वरती आहे तुमचा एलिमेंट नंबर 6. मग हे डिफरन्स आहे तुमचा डिफॉल्ट कंटेंट अँड पॅरेंट. ओके, डिफॉल्ट कंटेंट जर यूज केलं तर तो काय करतो, एनी चाइल्ड फ्रेम टू डायरेक्टली मेन पेज वरती स्विच करतो. जर पॅरेंट फ्रेम यूज केला तर चाइल्ड फ्रेम टू इमिडिएट पॅरेंट फ्रेमला जातो तो. ओके, जसं की फ्रेम 2 चा इमिडिएट पॅरेंट फ्रेम आहे तुमचा फ्रेम 1, फ्रेम 1 चा इमिडिएट पॅरेंट फ्रेम आहे तुमचा मेन पेज. ओके, समजतं डिफरन्स? दोन जो फंक्शन्स आहे तुमचे, दोन फंक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? येस सर. येस. मग जर कोणी विचारलं तुम्हाला डिफरन्स बिटवीन पॅरेंट फ्रेम अँड डिफॉल्ट कंटेंट तर हे डिफरन्स सांगू शकतो. ओके, इफ यू यूज द ड्राइव्ह डॉट सब्स्टिट्यूट पॅरेंट फ्रेम then it will navigate from child frame to immediate parent frame. ओके, चाइल्ड फ्रेमच्या इमिडिएट पॅरेंट फ्रेम मध्ये तो जाईल. जर तुम्ही डिफॉल्ट कंटेंट यूज केला तर तो एनी चाइल्ड फ्रेम टू डायरेक्टली मेन पेज वरती तो जम्प करेल. ओके, मग हे चाइल्ड फ्रेमचं एक्झाम्पल तुम्हाला काही प्रॅक्टिस करायची गरज नाही, फक्त हे डिफरन्स लक्षात ठेवा की पॅरेंट फ्रेम आणि डिफॉल्ट कंटेंट मध्ये काय डिफरन्स आहे. कोणाला काही डाऊट इथपर्यंत? सर मग याच्यामध्ये बेटर डिफॉल्टच राहील ना सर? डिपेंड करतो. नाही, आता ह्या केसमध्ये तुम्हाला डिफॉल्ट कंटेंट बेटर वाटते, पण इन केस तुमचा जर एलिमेंट 4 फ्रेम 1 मध्ये असता एलिमेंट 3 च्या नंतर, तर त्या केसमध्ये तुम्हाला फ्रेम 1 वरती स्विच करायला लागलं असतं का नाही? येस सर. मग त्या केसमध्ये परत डिफॉल्ट कंटेंट येऊन परत स्विच करण्यापेक्षा, मेन फ्रेम 1 वरती स्विच करण्यापेक्षा मग तुम्ही पॅरेंट फ्रेम यूज करा. फ्रेम 2 पासून फ्रेम 1 वरती जाणार. डिपेंड्स तुमचं रिक्वायरमेंट काय आहे, तुमचे एलिमेंट किती आहेत त्या फ्रेम वरती, त्याच्यावरती तो डिपेंड करेल.
येस सर. अजून काही डाऊट कोणाला? सर मग मेन पेज वरून फ्रेम वर शिफ्ट होण्याकरता पण आपल्याला समजा फ्रेम 2 मध्ये जायचंय तर फ्रेम 1 डायरेक्टली नाही जाऊ शकत. करून येस, डायरेक्टली पॉसिबल नाहीये. पहिले Okay, फ्रेम 1 just- स्विच करावं लागेल आणि नंतर फ्रेम 2 वर. करेक्ट. स्टेप वाईज आपण जम्प करणार, डायरेक्टली जम्प करता येत नाही आपल्याला. जसं की मेन पेजवरून जर डायरेक्टली मला एलिमेंट 3 वरती ऍक्शन परफॉर्म करायचं ते पॉसिबल नाहीये. अगोदर फ्रेम 1 वरती जा, त्याच्यानंतर फ्रेम 2 वरती जा. जरी तुम्हाला फ्रेम 1 वरती काय ऍक्शन परफॉर्म करायचं नसेल तरी आपल्याला ते स्टेप फॉलो करावं लागेल. ओके. येस सर. अजून काही डाऊट? नो डाऊट. ओके, मग इथे तुमचा जो टॉपिक आहे हँडलिंग ऑफ आय फ्रेम इथे कम्प्लीट होतो. ह्या केसमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारला तर एक्सप्लेन करा की मेन पेजवरून फ्रेमवरती स्विच करण्यासाठी कोणते 4 अप्रोचेस आहेत, त्याच्यानंतर फ्रेमवरून मेन पेजवरती येण्यासाठी कोणते 2 मेथड आहेत, त्यातला डिफरन्स पण तुम्ही तिथे सांगू शकतो. ओके, क्लिअर? येस सर. येस सर. येस सर. येस सर. ओके, मग इथे तुमचं सेक्शन नंबर 2 चे 4 टॉपिक आपले कम्प्लीट होतात. त्याच्यानंतर पाहू आपण हँडलिंग ऑफ डायनामिक एलिमेंट. शॉपिंग कोणाला करायचंय? कोणालाच नाही? दिवाळी शॉपिंग करावंच लागेल सर. हा अविनाश करावंच लागेल म्हटलं सर. करावंच लागेल. ओके, तर पहा जसं की आपण फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन वरती आलोत. मग इथे आल्यानंतर एखादा मोबाईल तुम्ही सर्च केला. कोणता मोबाईल घ्यायचा आहे सांगा, एखादा मोबाईल. नोकिया सर. नोकिया. कोणता नोकिया? OnePlus 9 आयफोन. वन प्लस येतो का फ्लिपकार्ट वरती? आयफोन घ्या सर. आयफोन. आयफोन. चला आयफोन 11. ओके, ऍपल आयफोन 11. तर इथे जेव्हा तुम्ही मोबाईल सर्च केलात तर इथे तुम्हाला रेटिंग आणि रिव्ह्यूज दिसतात. पहा, दिसत सर्वांना रेटिंग रिव्ह्यूज. तर हे रेटिंग्स आणि रिव्ह्यूज तुम्हाला गेट करायचे. ओके, मग गेट करते वेळेस आपण काय करणार, त्याचा टेक्स्ट यूज करणार. मग सध्यासाठी कंटेंट्स मध्ये रेटिंग्स घेऊन आपण ते एलिमेंट गेट करू शकतो जेवढे पण रिव्ह्यूज आहेत. पण कन्सिडर करा की तिथे रेटिंग नावाचा टेक्स्ट नाही, फक्त हे नंबर्स आहेत, रेटिंग्स आहेत. ओके, फक्त रेटिंग्स आहेत ते तुम्हाला गेट करायचं. मग ते नंबर प्रत्येक वेळा कॉन्स्टंट राहतील का? जे पण रेटिंग्स किंवा रिव्ह्यूज आहेत ते फिक्स आहेत का ते नंबर? नाही चेंज. ओके, एखाद्या तासाने जरी रन केला तुम्ही तुमचं स्क्रिप्ट, सध्यासाठी जे काउंट आहे ते सेम राहणार नाही. ते डिपेंड करते किती युजर ते रेटिंग्स आणि रिव्ह्यूज तिथे प्रोव्हाइड करतायत, त्याच्यानुसार ते चेंज होत राहील. मग आपण जर तिथे टेक्स्ट यूज केलो, टेक्स्ट पाथ बाय टेक्स्ट यूज करून 70 एक्स पाथ बाय टेक्स्ट मध्ये टेक्स्ट फंक्शन इक्वल टू जे टेक्स्ट व्हॅल्यू तुम्ही मेन्शन केला तर ते सध्यासाठी वर्क होऊन जाईल, पण पुढे जाऊन वर्क होईल की नाही त्याची गॅरंटी नाही. मग तशा एलिमेंटला आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला इथे एक अप्रोच फॉलो करावं लागेल. मग ती पाहू आपण. ओके, सर्वात अगोदर तुम्ही ह्या पेज पर्यंत नेव्हिगेट करा. त्या पेज पर्यंत नेव्हिगेट करण्याचा कोड आपण क्रिएट करूया अगोदर.
आपण 1 आणि 2 तारखेला सेशन्स घेणार आहोत. येस सर. येस सर. येस सर. मग नंतर सुट्ट्या देऊ. थँक्यू सर. कारण 7 दिवस खूप जास्त होते. संडेला मग सुट्टी घ्यायचं ना आपण का कंटिन्यूच करायचं? कंटिन्यू करू सर. कंटिन्यू करूया असं. कंटिन्यू करू सर. हो. ओके. जर काही इश्यू नसेल, काही जर फ्री असेल मी तर संडेला पण कंटिन्यू करू. इन केस सर कुठे बाहेर गेलो असेल तर त्या दिवशी सुट्टी घेऊन 1 आणि 2 तारखेला कंटिन्यू करू. ओके. मॅक्सिमम ट्राय करतो मी संडेला पण घ्यायचं. इन केस काही चेंज असेल तर मी इन्फॉर्म करून देईन. ओपन करा फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन. किंवा मग संडेला आपण मॉर्निंगचं सेशन घेऊ शकतो. मॅक्सिमाइज करा ब्राउझर. पण जेव्हा तुम्ही ऑटोमेशन हा ऍप्लिकेशन ओपन करता ना फ्लिपकार्ट ऍप्लिकेशन, तर तो तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन करते वेळेसच लॉग इन करण्यासाठी विचारेल. बट आपल्याला ते लॉग इन वगैरे करत बसायची गरज नाही. सिम्पली हा जो क्लोज बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून द्या तुम्ही ऑटोमेशन. आयडेंटिफाय करा क्लोज बटनला. वन ऑफ वन मॅचिंग क्लोज बटन हायलाइट होतं. आपण आतापर्यंत इम्प्लिसिट वेटचं स्टेटमेंट यूज केलं का? नाही. हो सर. नो सर. नसतं. ठीक आहे. अगोदर क्लोज करा त्याला. ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट. क्लोज बटनला क्लिक करूया आपण. ओके. त्याच्यानंतर क्लोज बटनला क्लिक केल्याच्या नंतर हा सर्च आयकॉन आयडेंटिफाय करा. तिथे जो पण तुमचा मोबाईल आहे ते सर्च करा. क्लासची व्हॅल्यू कॉपी करू आपण. हायलाइट होते. मोबाईल सर्च केलं आपण. त्याच्यानंतर तुम्हाला तो जो सर्च आयकॉन आहे त्याला क्लिक करावा लागेल.
तो जो सर्च आयकॉन आहे त्यासाठी ते क्लासची व्हॅल्यू आहे टाईप इक्वल टू सबमिट, ते यूज करून आपण त्याला क्लिक करू शकतो. टॅग नेम बटन, रन करा. तो क्लोज बटनला क्लिक करून तुमचा आयफोन एंटर करून त्याला सर्च करतो. ओके, सर्च केल्याच्या नंतर इथे खूप सारा लिस्ट येतोय. पण काय होतं जेव्हा तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती जाता ना सेलिनियमचा युज करून, तर ते इंटरनेट स्पीड आणि तुमचं ब्राउझरचं स्पीड, सेलिनियमचं स्पीड मॅच होत नाही. सेलिनियमला काही माहिती नसतं की इंटरनेट स्पीड स्लो आहे फास्ट आहे. मग ते सेलिनियमचं स्पीड आणि इंटरनेट स्पीड मॅच करण्यासाठी आपल्याकडे ते सेलिनियमचे वेट असतात. जसं जावाचा वेट आहे तुमचा थ्रेड.स्लिप, तसं सेलिनियमचा वेट आहे. त्या वेटचा युज करून तुम्ही सेलिनियमच्या ऍक्शन्सला वेट करू शकतो थोडा वेळ, की तुमचे वेब पेज पुढचं वेब पेज लोड झालं का नाही ते चेक करण्यासाठी आपण सेलिनियमचं वेट, इम्प्लिसिट वेट आपण तिथे मेन्शन करू शकतो. ओके, सुरुवातीला जिथे तुम्ही URL एंटर केलात त्याच्यानंतर तो वेट ऍड करा. मग तो वेट ऍड करण्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट कॉल करावं लागेल, ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट टाइमआउट डॉट इम्प्लिसिटली वेट. मग तुम्हाला किती सेकंद वेट करायचं की एका पेजवरून जेव्हा तुम्ही दुसऱ्या पेजला चाललात तर 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद ते टाइम मेन्शन करा. मग तो 10 सेकंद पर्यंत तुमचं पेज लोड होईपर्यंत वेट करतो. डायरेक्टली पुढच्या पेजवरती जाऊन जसं तुम्ही सर्च आयकॉनला क्लिक केल्यानंतर इमिडिएटली दुसऱ्या पेजवरती जाऊन तो रिव्ह्यूज आणि रेटिंगला चेक करत नाही आपण. ओके, मग हा जो टाइम आहे तुमचा 10 सेकंद किंवा 20 सेकंद जे मेन्शन करणार आहात तेवढा वेळ तो वेट करेल. ओके, की तेवढ्या वेळामध्ये तुमचा पुढचा वेब पेज लोड होईपर्यंत वेट करेल. ओके, मग जर त्या टाइम मध्ये पण लोड होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फेल करू देईल, बट ऍटलीस्ट तेवढा टाइम तर तो वेट करून देईल. आणि इन केस तुम्ही 10 सेकंद मेन्शन केला, पेज 2 सेकंद मध्ये लोड झाला तर तो बाकीचे 8 सेकंद वेस्ट करणार नाही तुमचे, इमिडिएटली तो नेक्स्ट पेजवरती जाईल. पण ते जर तुम्ही जावाचा थ्रेड.स्लिप युज केला तर तिथे 10 सेकंद मेन्शन केला तर तो कंपल्सरी 10 सेकंद तिथे वेट करून देईल. मग त्या केसमध्ये तो पेज लोड झाला नाही झाला त्याच्याशी काही माहिती नसेल त्याला, तो ब्लाइंडली 10 सेकंद तुम्हाला वेट करून देईल. पण तेच तुमचा इम्प्लिसिट वेट 10 सेकंद वेट करेल का पेज लवकर लोड झाला तरी पण? नाही. ओके, इम्प्लिसिट वेट काय करेल की नाही. हा तो ब्राउझर स्पीड आणि सेलिनियम स्पीड मॅच करत जाईल. ओके, जर इन केस तुमच्या 3 सेकंद मध्ये जरी वेब पेज लोड झाला तर बाकीचे 7 सेकंद वेस्ट न करता इमिडिएटली तो नेक्स्ट पेजचे ऍक्शन तुम्हाला परफॉर्म करून देईल. ओके, मग ते मेन्शन करून द्यायचे आणि ते फक्त एकदाच मेन्शन करा. तिथून पुढे किती पण पेजवरती जा तुम्ही, प्रत्येक पेजसाठी तो स्टेटमेंट अप्लिकेबल राहील. मग जसं तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जातो थ्रेड.स्लिप, परत दुसऱ्या पेजवरून तिसऱ्या पेजवर जातो परत थ्रेड.स्लिप युज करू शकतो. तसं इथे तुम्हाला प्रत्येक वेळा इम्प्लिसिट वेट युज करायची गरज नाही. इथे फक्त ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर एकदाच तो वेट ऍड करा. मग अप टू जोपर्यंत ब्राउझर तुमचा क्लोज होणार नाही तोपर्यंत तो स्टेटमेंट अप्लिकेबल राहील. जरी तुम्ही 50 पेजवरती जरी नेव्हिगेट केलात एका स्टेटमेंट तो अप्लिकेबल राहील 50 पेजसाठी. जेव्हा पण तुम्ही एका पेजवरून दुसरा पेज, ओके, सेकंड वरून थर्ड वरून फोर्थ वरती जाणार, हा एका स्टेटमेंट अप्लिकेबल राहील. मग ते टाइम कसं मेन्शन करणार, इथे 2 पॅरामीटर असतील. फर्स्ट पॅरामीटर आहे टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू जसं की 10 दिला, हे टाइमचा व्हॅल्यू झाला. पण तो टाइमचे युनिट काय मेन्शन नाही केलं आपण. टाइम युनिट मेन्शन करण्यासाठी ते मेन्शन करा टाइम युनिट डॉट सेकंद. ओके, त्याचं मिनिंग काय 10 सेकंद.
आता रन करा परत. सध्यासाठी काही जास्त तुम्हाला डिफरन्स ऑब्झर्व होणार नाही, बट जेव्हा एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जातो जर एलिमेंट लोड व्हायला वेळ लागत असतील, जसं की इथे आता एखाद्या सेकंडचा डिले होता, त्या केसमध्ये तुम्ही जर पुढचे ऍक्शन इथे परफॉर्म केले असतील विदाउट इम्प्लिसिट वेट, लगेच तो स्क्रिप्ट फेल झाला असता की पुढचा एलिमेंट भेटतच नाही, बट तो एलिमेंट लोड व्हायला वेळ लागतोय हे त्याला सांगण्यासाठी तुमचा इम्प्लिसिट वेट आहे. तो इम्प्लिसिट वेट म्हणतो सेलेनियमला की थोडं वेट करा, जोपर्यंत 10 सेकंद आहेत त्या 10 सेकंद पर्यंत वेट करा, एलिमेंट लोड होत आहेत का नाही पुढच्या पेजची तो चेक करतो. जर 5 सेकंद मध्ये लोड झाले तर इमिडिएटली त्याला तो परमिशन देईल, तुमचे नेक्स्ट ऍक्शन परफॉर्म करू शकतो. ओके, मग आता आपल्याला काय करायचे, ते जे रेटिंग आहे ते गेट करायचे. मग हे रेटिंग जो एलिमेंट आहे तो स्टॅटिक एलिमेंट आहे का डायनामिक एलिमेंट आहे? स्टॅटिक मीन्स काय? डायनामिक. ती फिक्स आहे. येस, कधी पण तो फिक्सच आहे. जसं की लॉग इन बटन आहे, त्याचं काय टेक्स्ट कधी चेंज होतो का? नाही. जसं की कार्ट आहे, तो कधी चेंज होईल का? नाही होणार. बट हे जे रेटिंग आणि रिव्ह्यूज आहे तुमचे, त्यांचे टेक्स्ट चेंज होत राहतील आणि आपण जर त्यांचा टेक्स्टचा युज करून एक्सपाथ क्रिएट केलं तर ते फेल व्हायचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून आपण हे एलिमेंट झाले डायनामिक. डायनामिक एलिमेंटला हँडल करण्यासाठी आपण काय करणार, कधी पण त्या एलिमेंटला इन्स्पेक्ट करा अगोदर. ओके, त्या एलिमेंटला इन्स्पेक्ट करा, हा त्याचा एचटीएमएल कोड. मग त्या एलिमेंटच्या पॅरेंटला नेव्हिगेट करा. पॅरेंट मीन्स काय? जोपर्यंत तुमचा कम्प्लीट मोबाईल हायलाइट होत नाही तो त्याचा पॅरेंट राहील. मग तिथपर्यंत तुम्ही नेव्हिगेट करा. कसं नेव्हिगेट करणार? कीबोर्डचा अप की प्रेस करत चला तुम्ही. कीबोर्डचा अप की प्रेस करत चला जोपर्यंत तुमचा कम्प्लीट मोबाईल हायलाइट होत नाही. ओके, तोपर्यंत आपल्याला कीबोर्डचा अप की प्रेस करायचंय. मग त्या केसमध्ये तो त्याचा पॅरेंट राहील. मग हा तुमचा पॅरेंट. ओके, इथे जो एचटीएमएल कोड दिसतोय तो त्याचा पॅरेंट आहे. त्याचा आपण एचटीएमएल कोडचा युज करून त्या पॅरेंटला आपण आयडेंटिफाय करणार. परत एकदा पहा, जो तुमचा चाइल्ड आहे त्याला इन्स्पेक्ट करा. मग ते चाइल्ड पासून तुम्हाला पॅरेंट पर्यंत जायचंय. पॅरेंट काय? की जोपर्यंत कम्प्लीट एचटीएमएल कोड कम्प्लीट मोबाईल हायलाइट होत नाही तो त्याचा पॅरेंट आहे. ओके, कीबोर्डचा अप की प्रेस करा परत. हा तुमचा पॅरेंट. ओके, मग पॅरेंटचे जे पण इथे ऍट्रिब्यूट आणि टॅग नेम आहे त्याचा युज करून त्याला आयडेंटिफाय करा. क्लासची व्हॅल्यू दिलेले कॉपी करा, ते टॅग नेम डिव. किती मॅचिंग दाखवतं? 1 of 24. त्याचं मिनिंग काय? की ते तुमचं जे लिस्ट आहे टोटल 24 मोबाईलचं लिस्ट आहे, बट आपल्याला सर्वांचेच रेटिंग रिव्ह्यूज गेट करायचे का? नाही. आपल्याला जो फर्स्ट वाला आपला मोबाईल आहे त्याचेच रेटिंग किंवा रिव्ह्यूज आपल्याला गेट करायचे. मग हा जो एक्सपाथ आहे त्याला सिंगल मॅचिंग मध्ये कन्वर्ट करून द्या. वन ऑफ वन मॅचिंग आणि तुमचा मोबाईल तिथे हायलाइट होतोय. मग इथून परत तुमचा जो चाइल्ड आहे तिथपर्यंत नेव्हिगेट करा. कीबोर्डचा डाऊन की प्रेस करत जा. परत जो चाइल्ड आहे तिथपर्यंत नेव्हिगेट करा. कुठे तुमचं चाइल्ड? तुम्हाला रेटिंग पाहिजे तर त्या रेटिंगचा टॅग नेम काय तुम्ही चेक करा. टॅग नेम काय रेटिंगचा? काय आहे? मग तुमचा हा पॅरेंट ज्याचा आपण एक्सपाथ आयडेंटिफाय केलो, मग त्याचा हा स्पॅन हा चाइल्ड आहे. मग पॅरेंट पासून तुम्हाला चाइल्डला यायचंय. मग पॅरेंटचा हा जो चाइल्ड आहे इमिडिएट आहे का एनी चाइल्ड आहे सांगा? एनी चाइल्ड. आपण पॅरेंट पासून एनी चाइल्डला कसं जम्प करतो? डबल स्लॅश. जो पण पॅरेंटचा एक्सपाथ आहे त्याच्या पुढे डबल फॉरवर्ड स्लॅश यूज करा. जो पण तुमचा एनी चाइल्डचा टॅग नेम आहे ते मेन्शन करा. ते स्पॅन किती मॅचिंग दाखवतो? 1 of 8. चेक करा तुमचा जो रेटिंग आहे कोणत्या मॅचिंगला आहे. सर्च नेक्स्ट पाहतो, ऍड टू कम्पेअर हायलाइट करतोय. परत सर्च नेक्स्ट स्टारला कम्पेअर करतोय. पूर्ण तो रेटिंग रिव्ह्यूज सर्वांना हायलाइट करतोय.
त्याच्यानंतर सर्च नेक्स्ट, 5th वाला एलिमेंट तो पण नाहीये, 6th वाला एलिमेंट तुमच्या रेटिंगला हायलाइट करतोय. त्याचं मिनिंग काय की आउट ऑफ 6 मॅचिंग तुमचा जो एलिमेंट आहे तो आउट ऑफ 8 मॅचिंग तुमचा एलिमेंट 6 मॅचिंगला तो प्रेझेंट आहे. मग ह्या एक्सपाथला परत कन्वर्ट करा तुम्ही 6th इंडेक्स मध्ये. चेक करा 1 ऑफ 1 मॅचिंग येत आहे आणि तुमचा रेटिंग हा टेक्स्ट तिथे हायलाइट होते. तर सांगा ह्या एचटीएमएल कोड मध्ये कुठे त्याचा ऍट्रिब्यूट कुठे टेक्स्ट वगैरे काही युज केलेत का आपण? जरी उद्याला जाऊन त्याचं जर टेक्स्ट चेंज झालेलं आहे, त्याचं जर रेटिंग चेंज झालेले आहेत, जसे की सध्यासाठी रेटिंग्स आहेत 76, 692, उद्याला जाऊन जर ते 80,000 होत असतील तर आपला एक्सपाथ काय चेंज होईल का तिथे? एक्सपाथ तोच राहील. ओके, मग हा एक्सपाथ झाला तुमचा डायनेमिक एलिमेंटला हँडल करण्यासाठीचा एक्सपाथ. कॉपी करा त्याला, स्क्रिप्ट मध्ये कॉल करा इथे. गेट रेटिंग्स. रेटिंग्स गेट करेल डॉट गेट टेक्स्ट. त्या रेटिंगला ते प्रिंट कर. आयफोन 11 त्याचे जे रेटिंग्स आहेत 76, 692 हे तो प्रिंट करायला पाहिजे तिथे. होतं प्रिंट? येस सर. येस सर. जरी तुम्ही तिथे एखादा नवीन मोबाईल सर्च केला, दुसरा एखादा मोबाईल सर्च केला, आयफोन 12 तर याचे जे रेटिंग्स आहेत पहा खूप जास्त आहेत. मग ते आपण गेट करू शकतो. एडिट करा तुमचा आयफोन 11 ला 12 मेन्शन करा. वन 1,300 तो रेटिंग्स इथे प्रिंट करायला पाहिजे. आता इथे लोड व्हायला वेळ लागतंय. हे जर तुम्ही इम्प्लिसिट वेट युज केले नसतात तर तिथेच फेल झाला असतो तो, की तुमचा जो रेटिंग नावाचा एलिमेंट आहे तो प्रेझेंटच नाहीये म्हणून नो सच एलिमेंट तुम्हाला एक्सेप्शन थ्रो केला असता. त्याच्यामुळे त्याला फेल न करायला पाहिजे आपण, म्हणून इम्प्लिसिट वेटचा सिंटॅक्स खूप इम्पॉर्टंट आहे. होतं प्रिंट? हे झालं प्रोसिजर टू हँडल दी डायनामिक एलिमेंट. जसं तुम्ही रेटिंग्स गेट केलं, आपण रिव्ह्यूज पण चेक करूया. चेक करा रिव्ह्यू साठी एक्सपाथ कसा आयडेंटिफाय करणार आपण, तोच लॉजिक राहील कारण ते पण डायनामिक एलिमेंट आहेत. हॅलो, कोण आहे एलिमेंट वरती? म्यूट करा प्लीज.
हे जे रिव्ह्यूज आहेत त्याला इन्स्पेक्ट करा. मग त्याच्या पॅरेंटला नेव्हिगेट करा. जोपर्यंत तुमचा कम्प्लीट मोबाईल हायलाइट होत नाही कीबोर्डचा अप की प्रेस करत जा. हा तुमचा पॅरेंट. मग पॅरेंटचा जो पण एक पाथ आहे क्रिएट करा. वन ऑफ 24 मॅचिंग आणि त्याला सिंगल मॅचिंग मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट मोबाईल हायलाइट होतोय. इथून तुम्ही चाइल्डला नेव्हिगेट करा. कीबोर्डचा डाऊन की प्रेस करत जा जोपर्यंत तुमचा रिव्ह्यूज हायलाइट होत नाही. सॉरी. मग इथे तुमचा रिव्ह्यू हायलाइट होतोय. मग रिव्ह्यूचा जो टॅग नेम आहे स्पॅन, हे स्पॅन तुमचा चाइल्ड आहे. मग तो पॅरेंट आहे. पॅरेंट पासून हा जो चाइल्ड स्पॅन येण्यासाठी तो इमिडिएट चाइल्ड आहे का एनी चाइल्ड आहे सांगा. एनी चाइल्ड. एनी चाइल्ड आहे. येस, तो एनी चाइल्ड आहे. पॅरेंट पासून एनी चाइल्डला जम्प करण्यासाठी डबल फॉरवर्ड स्लॅश टॅग नेम आहे तुमचा स्पॅन. 1 of 9 मॅचिंग आणि चेक करा तुमचा रिव्ह्यू जो आहे तो कोणत्या मॅचिंगला आहे. हँड हायलाइट होतो त्याच्यानंतर रिव्ह्यूज. ओके, 8 मॅचिंगला आहे. आउट ऑफ 9 8 मॅचिंगला तुमचा रिव्ह्यू आहे. कन्वर्ट करून द्या त्याला 8 मॅचिंग मध्ये. वन ऑफ 1 मॅचिंग आणि तुमचा रिव्ह्यू तिथे हायलाइट होतोय. लोड होतोय तुमचं पेज. काय झालंय ना. रिव्ह्यूज किती आहेत. 6699. होतं वर्क. येस सर. येस सर. येस. मग हे झालं प्रोसिजर टू हँडल दी डायनामिक एलिमेंट. ओके, जो पण तुमचे चाइल्ड आहे डायनामिक एलिमेंट तिथून त्याच्या पॅरेंटला नेव्हिगेट करा जोपर्यंत तो पूर्ण एरिया तुमचा हायलाइट होत नाही. मग त्याच्यानंतर पॅरेंट पासून चाइल्डला जम्प करण्यासाठी ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह एक्सपाथचा यूज करत. ओके, त्या केसमध्ये तो जो चाइल्ड आहे त्याचा ऍट्रिब्यूट जरी डायनामिक राहिला, त्याचा टेक्स्ट डायनामिक राहिला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. ओके, अशाच सिनारिओ मध्ये आपण ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह एक्सपाथ यूज करू शकतो जर पॅरेंट पासून चाइल्डला जम्प करायचं असेल तर. कोणाला काही डाऊट आहे एक्झाम्पल वर. सर इम्प्लिसिट वेट एक बार बताइए. जेव्हा पण तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती चाललात, देखो अभी के लिए क्या कर दे इसे कमेंट करके रन करो. ओके, तो आप क्या कर रहे हो, जैसे ही आपका सर्च आइकॉन है iPhone 12 सर्च करके सर्च आइकॉन को क्लिक कर रहे हो, विथ इन अ सेकंड आप डायरेक्टली आपका जो रिव्यूज जो है फर्स्ट मोबाइल का जो रिव्यू जो एलिमेंट है उसका रिव्यू आप गेट कर रहे हो. तो उस केस में आपको मिल रहा है या फेल हो रहा है चेक करो. iPhone 12 सर्च केला बरं तो विथ इन अ सेकंड आला का नाही, थोडा वेळ लागला. मग त्या केसमध्ये आपला स्किप फेल होऊन गेला. का फेल होतोय, तो तुम्हाला नो सच एलिमेंट एक्सेप्शन थ्रो करून देईल. कोणत्या एलिमेंट साठी नो सच एलिमेंट एक्सेप्शन म्हणतो पहा, जे तुमचा हा 8 मॅचिंग वाला रिव्ह्यू साठी. पण तो तर लोड होतोय ना,
का फेल होतोय? कारण सेलिनियम काय करते, जसं तुम्ही आयकॉनला क्लिक केलात विथिन अ सेकंद तो रिव्ह्यूला हायलाइट करतोय, बट त्याला एखादा सेकंदचा तरी डिले होतो तिथे. ओके, मग त्या केसमध्ये तुम्ही थ्रेड डॉट स्लीप यूज करा. मग त्या केसमध्ये तुम्हाला माहिती नाही किती वेळ लागणार आहे तिथे. होऊ शकतं 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद. जर तुम्ही 5 सेकंद मेन्शन केला, तो जर विथिन अ सेकंद लोड झाला तर 4 सेकंद तुमचे वेस्ट जातील. मग ते सेकंद आपले वेस्ट न जायला पाहिजे, म्हणून आपण इम्प्लिसिट वेट जर यूज केला तर मग तो जरी पेज तुमचा 1 सेकंद मध्ये लोड झाला तरी तो बाकीचे तुमचे 9 सेकंद तिथे वेट करणार नाही. ओके, चेक करा. मग आता पेज जरी लोड व्हायला वेळ लागत असेल तरी तो 10 सेकंद वेट करून देईल, इमिडिएटली फेल करत नाही. आता 1 सेकंद मध्ये लोड झाला, लगेच तुमचं ऍक्शन परफॉर्म झालं तिथे आणि तुम्हाला रिव्ह्यूज तिथे गेट करतो आपण. ओके, जे थ्रेड डॉट स्लिप आहे जावाचा वेट आहे, इम्प्लिसिट वेट तुमचा सेलेनियमचा वेट आहे. याच्यावरती पुढे जाऊन आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. सो त्यासाठी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जात वेळेस सेलेनियमचा स्पीड आणि इंटरनेट स्पीड दोघांना मॅच करण्यासाठी आपण इम्प्लिसिट वेटचा यूज करतोय. सर ये एक पूछना था मुझे, सर ये जो टाइम आउट लिखना है सर वो एक ही बार लिखना है क्या? जो 22 लाइन में आपने मेंशन किया. हाँ, एक ही बार मेंशन करना है. आप यहाँ से कितने भी वेब पेजेस ओपन करो, हर एक पेज के लिए एक ही सिंटैक्स आपका एप्लीकेबल रहेगा. हर बार जब आप एक पेज से दूसरे पेज पे जाओगे, दूसरे पेज से थर्ड पेज पे जाओगे तो ये स्टेटमेंट मेंशन करने की जरूरत नहीं, ये ऑलवेज एप्लीकेबल रहेगा उस पेज के लिए भी. तो सर हम आफ्टर 31 स्टेटमेंट में मेंशन करने की जरूरत नहीं है क्या उसे? जरूरत नहीं है अभी आपको, वही स्टेटमेंट एप्लीकेबल रहेगा. ओके सर. सर इसका मतलब टू मैच द टाइमिंग ऑफ सेलेनियम एंड इंटरनेट स्पीड वी यूज यस इम्प्लिसिट यस, वेट. करेक्ट. यस सर. यस, क्योंकि सेलेनियम को पता नहीं होता है कि आपका स्लिप मध्ये हाँ थ्रेड डॉट स्लिप थ्रेड ऑफ स्लिप मध्ये आपण जे युनिट देतो सेकंद ते मिली मध्ये देतो, मिली सेकंड मध्ये. ते काही असू दे ना, यामध्ये 10 सेकंदच आहे की आपला युनिट चेंज करता येतो. युनिट तुम्ही चेंज करू शकतो तिथे, सेकंदच्या ठिकाणी मिनिट देऊ शकतो, आवर देऊ शकतो, पण ते आपल्या सगळे पाहिजे. नॅनो सेकंद, ओके, मिली सेकंद, तुम्हाला जे पाहिजे ते द्या. मिली सेकंद पाहिजे तुम्हाला तर इथे 10,000 तुम्हाला द्यावं लागेल. ओके, 10 सेकंद साठी, 5 सेकंद साठी 5,000. ओके, मग इथे ऑप्शन आहे आपल्याकडे की आपण मिली सेकंद मध्ये देऊ शकतो. डायरेक्टली आपण सेकंद मेन्शन करतो इथे. ते कोणते यूज करा, ते ऑप्शनल आहे, तुमच्यावरती डिपेंड करेल. ओके, थँक्यू सर. सर मग आपण जे थ्रेड डॉट स्लिप यूज केलं होतं आधीच्या प्रोग्राम मध्ये, तिथे आपण ही मेथड यूज करू शकतो का? ऑलवेज यूज करू शकतो. त्या केसमध्ये तेव्हा आपल्याला ते माहिती नव्हतं म्हणून आपण ते यूज करायचो. बट काही केसमध्ये थ्रेड डॉट स्लिप यूज करावंच लागतं की तुम्हाला तेवढे सेकंद वेट करावंच लागतं. तशा केसमध्ये थ्रेड डॉट स्लिप यूज करा. पण इथे आपल्याला माहिती नाही की 2 सेकंद मध्ये होईल का 5 सेकंद मध्ये लोड होईल, त्यापेक्षा मग आपण सेलेनियमचा वेट यूज करूया ना. आणि इथे हा, जेव्हा तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती चाललात तर तेव्हा थ्रेड डॉट स्लिप युजफुल आहे. बट तुम्हाला किती पेज, 4-5 पेजवरती जेव्हा तुम्ही जाणार आहात, मग प्रत्येक पेजसाठी थ्रेड डॉट स्लिप पेक्षा हा एकच वेळा स्टेटमेंट मेन्शन करून हा बाकीच्या सर्व पेजसाठी ऍप्लिकेबल राहील ना. ओके सर. हेच ऍडव्हान्टेज तो राहील. फिर इसमें इंटरप्ट एक्सेप्शन की मतलब जरूरत तो नहीं पड़ेगी ना, मतलब एक्सेप्शन ऐसा केस आएगा नहीं ना? नहीं, यहाँ पे नहीं आएगा, तो मतलब हमें थ्रोज की जरूरत नहीं पड़ेगी ना? करने की जरूरत नहीं, यहाँ पे जरूरत नहीं है. यहाँ पे देखो आपका जो मेन मेथड है उसके आगे कुछ थ्रो कर रहे के नहीं, नो सर. वो डिपेंड करेगा हर एक मेथड के ऊपर. कोई मेथड आपको एक्सेप्शन थ्रो करने के लिए मैंडेटरी करेगा, कोई मेथड मैंडेटरी नहीं करेगा. यहाँ पे कुछ ऑप्शन ही नहीं है आपको एक्सेप्शन थ्रो करने के लिए. ओके सर. ओके, अजून काही डाऊट कोणाला? सर ते फक्त एकदा थोडस सांगताल का सर, की पॅरेंट टू एनी चाइल्ड येताना तो जो इंडेक्स तुम्ही 8 आलेला आहे ना सर, तो नेमकं ते कसं आलेलं आहे? आपण सुरुवातीला 24 मॅचिंग होते, त्याला आपण काय केलं, सिंगल मॅचिंग मध्ये कन्वर्ट केलं. कुठे गेला हा?
हा तुमचा पॅरेंट जो की पूर्ण मोबाईलला हायलाइट होतोय. मग इथून तुम्हाला कोणापर्यंत नेव्हिगेट करायचंय, एक तर रेटिंग किंवा रिव्ह्यूज. ओके, स्क्रोल डाऊन करा आणि रेटिंग आणि रिव्ह्यूचे टॅग नेम चेक करा. ओके, जर रेटिंग पाहिजे तुम्हाला, जर रिव्ह्यू पाहिजे तर रिव्ह्यूचं टॅग नेम काय, स्पॅन. पॅरेंट पासून एनी चाइल्ड आहे, इमिडिएट चाइल्ड नाहीये, मग डायरेक्टली आपण // स्पॅन यूज करा. किती मॅचिंग आहेत, 9. आणि तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, रिव्ह्यूज पर्यंत. मग एक सर्च नेक्स्ट करा, कुठे हायलाइट होतो तो, ऍड टू कम्पेअर. सर्च नेक्स्ट करा, स्टारला कम्पेअर हायलाइट करतो तो. सर्च नेक्स्ट दोघांना हायलाइट करतोय. ते पाहिजे का आपल्याला दोघांना हायलाइट साठी, नाही. परत सर्च नेक्स्ट, परत दोघांना हायलाइट करतोय. सर्च नेक्स्ट रेटिंगला हायलाइट करतोय. सर्च नेक्स्ट तुमचा अँड सिम्बॉलला तो हायलाइट करून देतोय. परत एकदा सर्च नेक्स्टला क्लिक करा, 8 मॅचिंग आहे, त्या केसने तुमचा रिव्ह्यूला हायलाइट करतोय. त्याचा मिनिंग काय, तुमचा हा जो एक्सपाथ आहे तो टोटल 8 एलिमेंट साठी ऍप्लिकेबल आहे आणि 8th वाला जो मॅचिंग आहे तो तुम्हाला जो पाहिजे तो आहे 8th वाला मॅचिंग, म्हणून आपण त्याला 8 इंडेक्स मध्ये कन्वर्ट करतोय. ओके, येस सर, थँक्यू सर. अजून काही डाऊट कोणाला? हॅलो सर, इथे मग इमिजिएट चाइल्ड नाही राहणार का कधी? असू पण शकतो, डिपेंड ना, एलिमेंट टू एलिमेंट. कधी इमिडिएट चाइल्ड पण असू शकतो, त्यावेळेस तुम्ही सिंगल फॉरवर्ड स्लॅश पण यूज करू शकतो. येस, थँक्यू सर. येस. पॅरेंटच्या नंतर लगे एक कीबोर्डचं डाऊन की प्रेस केल्यानंतर तुमचा चाइल्ड भेटत असेल तर तो तुमचा इमिडिएट चाइल्ड झाला ना. ओके, येस सर. हे झालं आजचं स्मॉल टॉपिक आपले आय फ्रेम आहे. हँडलिंग ऑफ डायनामिक एलिमेंट. ओके, डायनामिक एलिमेंट हँडल करण्यासाठी पॅरेंट टू चाइल्डला जम्प करा युजिंग ऍब्सोल्यूट ऑर रिलेटिव्ह एक्सपर्ट. ठीक आहे, मग प्रॅक्टिस करा हे 2 एक्झाम्पल्स आजचे. उद्याला पाहू आपण नेक्स्ट टॉपिक. येस सर. येस सर, थँक्यू सर. येस, ठीक आहे, चलो बाय. थँक्यू. थँक्यू सर. बाय. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू, गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो सर, येस, ते आय फ्रेमचे काही एक्झाम्पल सांगा ना सर. म्हणजे ते एकच एक प्रॅक्टिस केलं पण ते अजून काही एखादा एक्झाम्पल काही असेल तर. गुगल सर्च करा आय फ्रेम एक्झाम्पल्स, त्याच्यामध्ये जो वेबसाईट भेटतो त्या वेबसाईटला एंटर करून त्याच्यावरचे एलिमेंट आयडेंटिफाय करू शकतो. ओके, बरेच काही वेबसाईट भेटतो, कसं काय नाही तोच राहील म्हणून. सिम्पली गुगल सर्च करा एक्झाम्पल्स ऑफ आय फ्रेम इन सेलेनियम, मग त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल दाखवतात प्रोग्रामचे. त्यामध्ये जो URL असतो त्या एक्झाम्पल मध्ये तो URL कॉपी करून तो वेबसाईट ओपन करायचा. ओके सर, ओके, थँक्यू. सर तुम्ही ते युट्यूबची लिंक पाठवतो म्हणाला होतात सर. कशासाठी? ते आपलं एक्सेल शीट मध्ये जर इनपुट डेटा आपल्याला द्यायचा आहे. पाठवतो, आज पाठवतो. येस येस. सर, कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितले की जे आय फ्रेम्स आहेत ते बाय इंडेक्स, बाय ID, बाय नेम आपण स्विच करू शकतो आणि डिफॉल्टली त्याचा फ्रेम नंबर असतो 0. करेक्ट. मग सर आपल्याकडं असं काही एक्झाम्पल आहे का ज्याच्यामध्ये मल्टिपल्स फ्रेम्स असतात, असे एखादं एक्झाम्पल साईटचं नाव? तेच आता शोधावं लागेल, असं काही नाही, असतात भरपूर वेबसाईट असतात. बट मी काय म्हणतो की आपण इंडेक्स युजच नाही करणार का, कारण इंडेक्स युज करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यापेक्षा त्याचं ID आणि नेम युज करा, जे की सिंपल वेने तुम्ही आयडेंटिफाय करू शकतो. मग ते इंडेक्स काय असते, जर 4-5 आय फ्रेम्स असतील त्यापैकी तुमचा आय फ्रेम कुठे आहे, त्याचा इंडेक्स काय आहे ते सर्च करणं थोडं डिफिकल्ट जातंय. ओके, त्यापेक्षा मी कालच सांगितलेलं की तुम्ही इंडेक्स युज करण्यापेक्षा कधी पण त्याचा वेबलमेंट, स्ट्रिंग ID किंवा नेम युज करा, बेटर राहील. ओके सर, चालेल. ओके, बट करू शकतो, असं काही नाही, प्रॅक्टिस करू शकतो. जसं की मी आता सांगितलेलं, कोणाला तरी गुगल सर्च करा, त्या वेबसाईट वरती पण असू शकतात मल्टिप्लाय फ्रेम्स. हो हो, चालेल सर, चालेल. ठीक आहे, जर भेटत नसेल तर मला उद्या व्हॉट्सअप करा, मी एक वेबसाईट पाठवून देतो. हो हो, चालेल सर, थँक्यू. ओके.
ओके चलो बाय.